हाय नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सपोर्टची लाईकची खूप गरज आहे, जेणेकरून व्हिडिओला जर लाईक भेटले किंवा सबस्क्राईब आले भरपूर तर व्हिडिओ काढायला मोटिवेशन भेटते. तर त्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आहे आषाढी एकादशी. बघू शकता मी सकाळ सकाळ छान अशी विठ्ठलाची गाणी लावलेली आहेत आणि विठ्ठल दर्शन टी व्हीवरच बघायला भेटत आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने छान सकाळची सुरुवात एकदम फ्रेश झालेली आहे आणि सकाळची माझी सगळी कामं झालेली आहेत. तर काही थोडेफार बाकी आहे ते तुमच्याशी शेअर करते. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद. आणि चला तर आज सकाळ सकाळच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. रोज तर मी व्हिडिओ कधी टाकते किंवा कधी नाही टाकत, पण आता रेग्युलर म्हटलं चला सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात केली ना तर मग दिवसभर थोडं 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 शूट करून दुसऱ्या दिवशी तुमच्याशी शेअर करता येतं. तर चला आता बाकीची कामं आहेत. आता छान अशी विठ्ठलाची पूजा मांडून घेणार आहे मी, तर तेही तुमच्याशी शेअर करते. आणि बाहेर आता ढगाळ वातावरण आहे अजून. आज काय पाऊस नाही आला तर चांगलं होईल, पण आज पाऊस येतोच आषाढी एकादशीचा. तर चला तर या ठिकाणी बघू शकता छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि पाणी मारून घेतलं होतं सकाळी, पण ते अजून थोडं वाळलं नाही. रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढली की प्रसन्न वाटतं, सण असल्यासारखं वाटतं. आणि सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे या ठिकाणी. थोडी खडबडीत असल्यामुळे व्यवस्थित एवढी आली नाही प्लेन रांगोळी. मग त्यानंतर मी वरती आले आणि छान अशी देवपूजा करायला घेतली. प्रथम स्वामींचा मस्त दही दूध पंचामृताने अभिषेक केला, नंतर पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलं आणि आता देवपूजा करत आहे मी. तर अशा या ठिकाणी अशा 3 पायऱ्या आहेत देवघरामध्ये. तर आता वरचं सगळं मी फोटो वगैरे होते वरती पुसून ठेवलेले आहेत. आणि आता या ठिकाणी छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे माझ्याकडे छोटीशी, त्याचाच छान अशी पूजा मांडणार आहे. तर प्रथम ताटामध्ये अशा पद्धतीने 7 पानं प्लेटमध्ये ठेवलेले आहेत. खाली हळदी कुंकू अक्षता थोड्या ठेवल्या आणि नंतर मग ठेवली पानं, त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या अशा पद्धतीने ठेवल्या. ही छोटीशी मूर्ती आहे माझ्याकडे. छान असं दही दूध पंचामृत तयार केलं होतं मी, सर्व देवतेने साफ केले. तर अशा पद्धतीने छान असं धुवून घेते स्वच्छ आणि मग छान अशी पूजा आरती करून घेते. तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
तर या ठिकाणी माझी फायनल पूजा झालेली आहे. आरती वगैरे झाली आणि बघू शकता किती सुंदर अशी पूजा मांडलेली आहे. साधी सिंपल पण एकदम छोटीशी साधीच मांडलेली आहे पूजा. जास्त काही त्याला हे केलेलं नाही मी. जेवढं आहे माझ्याकडे साहित्य तेवढ्यामध्ये छान अशी पूजा सजवलेली आहे आणि साधेपणातच देव असतो. तर बघू शकता देवाला काही जास्त लागत नाही, फक्त मनापासून भक्ती, देवाला श्रद्धा देवावर असली तरी सगळं त्यामध्ये येतं. आणि बघा खूप छान खूप सुंदर दिसत आहे. आणि मग नंतर ना बघा पूर्ण असं वरती अशा पद्धतीने आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. इकडे रांगोळी सुद्धा काढून घेतली मस्त अशी. आणि मग नंतर हॉलमध्ये स्वामींचा फोटो आहे तो पण छान स्वच्छ पुसून घेतला. आणि मग तिथे सुद्धा दिवा अगरबत्ती केलं. सगळीकडे खूप प्रसन्न प्रसन्न वाटत होतं सकाळ सकाळ. मग त्यानंतर मी उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे केलं नाही आज, फक्त अगरबत्ती लावली. फोटो वगैरे होता गणपतीचा दरवाजावरती, तो स्वच्छ पुसून घेतला, दरवाजा पुसून घेतला. आणि इथे अगरबत्तीच लावलेली आहे कारण थोडंसं हे खराब झालेलं आहे दरवाजा, त्यामुळे इकडे हळदीचं लेपन लावलं नाही. म्हटलं ओलसर अगोदर आहे ओललं ते, त्यामुळे मग खराब होईल म्हणून नाही लावलं. मग नंतर संध्याकाळचा टाईम झालेला आहे. बघा संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि वातावरण टेरेसला बघू शकता. तर मी टेरेसला आली होती, किती छान सुंदर असं वातावरण झालेलं आहे. आणि टेरेसला थोडीशी झाडं आहेत, वरती तुळस लावलेली आहे. तर सकाळी तिथेच मी अगरबत्ती वगैरे लावली होती. वरती सूर्याला पाणी देऊन वरतीच हे केलं होतं. तो व्हिडिओ काही मी शूट केला नाही, पण मला सकाळपासून वाटत होतं की एक तुळशीचं रोप असलं असतं तर मस्त दिवा अगरबत्ती केली असती. आणि संध्याकाळी मग तुळशीचं रोप घरी आलं. बघू शकता इथे सुंदर असं तुळशीचं रोप आहे. छान अशी तिथं दिवा लावला, पण वाऱ्याने काही दिवा राहतच नव्हता. अगरबत्ती लावली. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.